गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात शनिवारी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या द दमयंती दामले नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला। मात्र या प्रयोगावेळी मध्यंतरानंतर नाट्यगृहाचा पडदाच उघडत नसल्यानं प्रयोग तब्बल अर्धा तास रखडला। यावेळी नाट्यगृहात कोणीही टेक्निशियन हजर नसल्यानं कलाकारांनी हाताने पडदा उघडत प्रयोग सुरू केला। संतापजनक बाब म्हणजे पडद्यात बिघाड होण्यापूर्वी नाट्यगृहाच्या साऊंड सिस्टममध्येही बिघाड झाला। मात्र नाटकाच्या साऊंड टीमने तो दुरुस्त करत नाटक पुढे सुरू केलं। नाटकाचा प्रयोग संपल्यावर ही अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी स्वतःच्या हाताने पडदा बंद केला। त्यामुळे इतका गाजावाजा करून सुरू झालेल्या नाट्यगृहात अंबरनाथ पालिकेला नाटकाच्या प्रयोगावेळी साधे टेक्निशियन ठेवता येत नाहीत का, असं संतप्त सवाल नाट्यप्रेमींनी केलाय। नाटक संपल्यानंतर तिथे आलेल्या टेक्निशियनने पडद्यातला बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरू केलं। या सगळ्या प्रकारामुळे कलाकार आणि शेकडो नाट्यरसिकांसमोर अंबरनाथ पालिकेची मात्र चांगलीच नाचक्की झाली आहे। आज आम्ही पहिलाच प्रयोग लावला होता आमच्यातर्फे या नाट्यगृहामध्ये। आम्हाला वाटलं नवीन नाट्यगृह आहे, सगळं व्यवस्थित असेल, पण व्हायचा तो गोळ झालेला आहे। मध्यंतरानंतर टेक्निकल प्रॉब्लेम आला आणि साऊंडच बंद झाला। साऊंड कसा तरी टेक्निकल लोकांनी काहीतरी जुगाड करून चालू केला, तर पडद्याचा प्रॉब्लेम झाला की पडदाच नाही आहे, पडदा उघडतच नव्हता। आता काय करावं? शेवटी तुम्हाला मला सांगायला खेद वाटतो की पडदा उघडायला स्वतः विशाखा सुभेदार यांनी हाताने पडदा बाजूला केला। आणखी एक गोष्ट म्हणजे ग्रीन हाऊस त्यांचे ड्रेस चेंज करतात त्या ठिकाणी टॉयलेट त्यांचं लॉक झालं। मग ते कलाकार जाणार कुठे? ज्यावेळी आपण भाडं व्यवस्थित घेतो तर ह्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी प्रयोग दिलेला आहे, टेक्निकल माणसाची गरज आहे, तर टेक्निकल माणसाची तिथे प्रोव्हिजन करणं हे फार गरजेचं आहे, असं एवढं मी नगरपालिकेला सांगू इच्छितो। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।